यशवंतनगर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। जालना शहरातील यशवंतनगर परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात दिनांक 25 जुलै 2026 रोजी साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। यावर्षी महाअभिषेक करण्याचा मान श्री व सौ वझरकर यांना मिळाला। त्यांनी विधिवत मंत्रोच्चारात भगवान विठ्ठल रुक्मिणी यांचा महाअभिषेक करून भक्तिभावाने पूजा अर्चा केली। तसेच महापूजेचा मान माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांना मिळाला। त्यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करून राज्याच्या तसेच समाजाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी काकड आरती, महाअभिषेक, महापूजा, हरिपाठ, भजन, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। विविध वयोगटातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आषाढी एकादशीच्या सोहळ्याचा आनंद लुटला। यशवंतनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांनी मोठ्या श्रद्धेने विठ्ठल चरणी नतमस्तक होत सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली। या भक्तिमय सोहळ्यामुळे यशवंतनगर परिसर विठ्ठलमय झाला असून मंदिर व्यवस्थापनाने केलेल्या नियोजनाचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाची माहिती मंदिर व्यवस्थापन समितीचे प्राध्यापक नारायण बोराडे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। आषाढी एकादशी निमित्त आज विविध उपक्रम आज आपल्या कॉलनीमध्ये घेण्यात आलेले आहे। काय नेमकं आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम? आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी विठ्ठल रुक्मिणी मंदिर यशवंतनगरमध्ये विविध उपक्रम राबवल्या जातात। सकाळी 4 पासून या उपक्रमाला सुरुवात होते। सकाळी 4 ते 5 काकड आरती या मंदिरामध्ये होते। 5 ते 7 सर्वांसाठी अभिषेक केला जातो। त्यानंतर मंदिराच्या वतीनं महाअभिषेक असतो। यावर्षी महाअभिषेकाचा मान श्री व सौ वझरकर साहेब यांना मिळालेला होता। त्यानंतर 8:45 ते 9:15 या वेळेमध्ये महापूजा केली जाते। माननीय श्री माजी नगराध्यक्ष भास्कररावजी आंबेकर सपत्नीक महापूजा त्यांच्या हस्ते झालेली आहे। त्यानंतर लहान मुलांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम असतो। 10 ते 2 या वेळेमध्ये भजनाचा कार्यक्रम असतो। त्यानंतर 2:30 ते साधारणपणे 6:30 पर्यंत गीतापाठांचा कार्यक्रम चाललेला असतो आणि 6 ते 7 या वेळेमध्ये परत हरिपाठाचा कार्यक्रम या मंदिरामध्ये होत असतो। असा दिवसभर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये एकादशीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम असतात। महाप्रसाद देखील साधारणपणे 2 ते 3 हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेत असतात। स्थापना 14 वर्षापूर्वी आपली इथं स्थापना झालेली आहे। साधारणपणे 1 एकर जागेमध्ये हे मंदिर उभा राहिलेलं आहे। याला सगळं नोकरदार वर्ग असल्यामुळे याला एक वेगळेपण सामाजिक, आर्थिक, राजकीय असे विविध उपक्रम या मंदिराच्या तर्फे राबवल्या जातात। काय नाव सर आपलं? प्राध्यापक नारायण हरिभाऊ बोराडे।